नमस्कार मित्रांनो, आपला स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला परत एकदा प्रवास चालू होतो आहे कोकणाच्या दिशेने। कारण का आता जसं की गणपतीचं सीझन येतं तर भरपूर लोक कोकणामध्ये जायला निघालेले असतात। तर त्यांना रोड कंडिशन्स कशी आहे आपल्या ओल्ड गोवा मुंबई हायवेची, त्याचं सगळं कंडिशनसाठी मी आता हा व्हिडिओ बनवतो। ॲक्च्युली त्याच पर्पजसाठी मी हा राईड प्लॅन केला आहे। तर आपण आज निघतो आहे चिपळूणसाठी। तर आता सकाळचे वाजले 6:15 आणि आपण पूर्ण सेटअप वगैरे करून रेडी झालो आहे। तर जसं की हे तुम्ही बघू शकता, आपली बाईक रेडी आहे। एक छोटंसं लगेच आहे, कारण का आपण 3च दिवस फक्त स्टे करणार आहे। म्हणजे आजचा ट्रॅव्हलिंगचा, उद्याचा 1 दिवस स्टे आणि परवाच्या दिवशी म्हणजे निघणार आहे आपण। सो असं काय आपला सेटअप आहे। आणि ही टँक बॅग आपण आता लेटेस्ट घेतलेली आहे। तर ही मॅग्नेटिक टेल बॅग आहे, टँक बॅग आहे, मॅग्नेटिक टँक बॅग आहे आणि एकदम प्रॉपर फिटिंग झाली आहे मॅग्नेटच्यामुळे, एकदम स्टिफ आहे, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये। ही गार्डियन गेअर्सची आणि मला पर्सनली ही सगळ्यात चांगली टँक बॅग वाटली। तर ह्याचं पण मी जर तुम्हाला हवं असेल तर रिव्ह्यू देईन आपल्या यूट्यूब चॅनलवरती की कशी बॅग आहे किंवा काय ते। सो बाईकचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आपण ह्याला क्लच दाबल्याशिवाय चालू होत नाही, त्याच्यामुळे मला कॅमेरा थोडा खाली करावा लागतो। तर आता बाईक कोल्ड स्टार्ट झाली आहे आणि ही फॉग लाईट ॲक्च्युली माझे बटन्स खराब आहे, तर स्वतःहूनच चालू होते ही। तर असा काहीतरी आपला बाईक चालू घेतो आहे मस्त। आपली नाही आहे तर आपण विंडशीटर जे काढूनच टाकलं आहे, कारण का पाऊस मी आता जस्ट निघालो आणि पडलं आहे, निघालो पण नाही आहे ॲक्च्युली। तर त्याच्या आधीच मी पॅन्ट घालून ठेवली आहे, परत थांबून कुठे पॅन्ट घालायला नको म्हणून। आता कोकणामध्ये जायला सो फायनली आपली राईड सुरुवात झालेली आहे। अरे यार, मी आज परत टाईम सेट नाही केला। एनिवेज आता आपण निघायला सुरू येतो, सुरूची वाट बघतात। तर यावेळेस आपल्याकडे फायनली एक हिमालयन आहे जॉईन करणारा। 6चा निघायचा टायमिंग होता आपला, तर ऑलमोस्ट मी 6ला निघालो होतो, बट हा पावसाच्यामुळे ना थांबला। तर आज काहीतरी क्लिअर वाटतं पूर्णपणे, होप सो पाऊस येणार नाही आणि मला मोठं ब्लॉगिंग सेटअप आपला हात टाकावा नाही लागणार आहे। यावे, अरे पॅन्ट कुठून घेतली? सो चला फायनली गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव। तर आपली राईड निघाली आहे कोकणाकडे। कोकणाच्या आपल्या शेवटच्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आले, भरपूर लाईक्स आणि भरपूर कमेंट करून आपल्या सबस्क्रायबरनी खूप सारे प्रेम आपल्याला दिलं आहे। तर त्याच्यासाठी ही राईड आहे आपली कोकणाकडे। सो बेसिकली आपण आता जातो आहे चिपळूणला। तर आपण हा ओल्ड हायवेनीच जाणार आहे, मुंबई गोवा जो ओल्ड हायवे आहे आपण त्यानीच जाणार आहे। यावेळेस कुठला शॉर्टकट नाही आपण घेणार आहे, जो मेन जो हायवे आहे त्याच रोडने आपण जाणार आहे आणि तुम्हाला रोड कंडिशन्स कशी आहेत हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे। सो आता आपलं गुहागरचं डिस्टन्स आहे इकडनं 311 किलोमीटर्स दाखवत आहे, 6 hours 28 minutes। सो आपण एक्झिट घेणार आहे आपण बँड्रावरनं आहे बघा। बँड्रा ॲक्च्युली कलिना युनिव्हर्सिटी आहे, तिकडनं जो फ्लायओव्हर आहे तिकडनं आपण बाहेर निघून आपण जाणार आहे वाशी ब्रिजवरनं। ॲक्च्युली हा रूट मला बरा पडेल, मी आधी ऐरोलीवरनं जायचो, पण हा रूट जरा बरा आहे। तर आपण ऐरोलीवरनं वगैरे न जाता आपण वाशीच्या ब्रिजवरनं नवी मुंबई कनेक्ट करून पनवेल आणि मग तिकडनं डोलवी म्हणजे हे वडखळ नाका जो बोलतो आपण, हा वडखळ नाका आहे, आपण या रूटनी जाणारच आहे। तर हा मुंबई गोवाचा ओल्ड हायवेच आहे, तर आपण याच रूटनी जाणार आणि आपल्याला सगळे रोड कंडिशन्स कसे आहेत हे सगळे पण आपल्याला कळणार आहे। तर व्हिडिओवरती आपला शेवटपर्यंत राहा, ते तुम्हाला सगळे रूट कसे आहेत, काय कसं आहे, कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं आपल्याला कळणार आहे। सो आता फ्यूलअप पण झालेलं आहे, तर निघूया फटाफट। सगळं पेअरअप वगैरे झालं आहे, आपलं ब्लूटूथ वगैरे पण कनेक्ट केलेलं आहे। सो आपलं सगळं ऑन टाईम असून सुद्धा पण आपल्याला वाजले 6:50 झालेत। तर आपल्याला अरायवल टायमिंग तिकडचा 1:13-1:14 दाखवतो आहे, म्हणजे आपल्याला साधारण 2 तरी वाजतील, कारण की आपण हॉल्ट वगैरे घेणार आहे, जेवायला वगैरे थांबू किंवा नाश्ता करायला जिकडे कुठे थांबायचा मन करेल तिकडे थांबणार आहे। आम्हाला काही घाई नाही आहे तशी पोचायची, पण का आपला अख्खा दिवस आहे तर आपण एन्जॉय करत जाणार आहे सगळे रस्ते। आता आपण पोचलो आहे वाशी टोलला। क्लायमेट तर चांगलं आहे, मजा येते बाईक राईड करायला। फक्त गाडीचं माहिती नाही, आजकाल व्हायब्रेशन जरा वाढलेत, कारण का गाडीचे किलोमीटर पण 47,000 किलोमीटर झाली आहे माझी गाडी रनिंग टोटल। तर त्याच्या हिशोबाने आता एक मेजर सर्व्हिस करावी लागणार, त्याच्यामध्ये सगळे बुश वगैरे पण चेंज करणार आहे बाईकचे। आपण पोचलो आहे पनवेलच्या इकडे, जसं की मी सांगितलं। तर पाऊस तर गेला आहे, पाऊस फक्त 2 मिनिटासाठी भिजवायला आला, शिंपडला आमच्यावरती आणि गेला आहे। तर आता
गाडी पण परत खराब झाली यार. कुठे बाहेर निघायच्या आधी फोटो काढायच्या आधीच बाईक खराब झालेली असते. तसं आपल्या दोघांचा बाईक दिसतं हिमालयन फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती 2 हिमालयन्स आहेत. दोन्ही बाईक राईडवरती आम्ही दोघं निघालो आहे. सो ग्लव्ज घालून घेतो मी, कारण का चिखल खूप उडतं हातावरती, तर हात पण खराब होतील. आणि आपल्याला फिंगरप्रिंटसाठी तर आहेच, तर आपण ऑपरेट पण करू शकतो. तर आपण इकडनं या ओल्ड ह्यानी जाऊ शकतो, पण आपण तो रूट नाही घेत, कारण का थोडं आतमध्ये सिटीमध्ये ट्रॅफिक मिळतं पनवेलच्या. तर आपण इकडनं, हा मोठा रोड आहे मस्त, आपण इकडनं जाऊया. इकडनं जाऊन पुढे एक लेफ्ट आहे, म्हणजे तुम्हाला रोड हा माहितीच असेल मोस्टली, कोकणात जाणारा हा रोड तर माहितीच असतो. तर आपण पण याच रोडने जाऊया, हा जरा बरा पडतो मला. ट्रॅफिक नाही मिळत काय नाही, तर आपण आरामात निघून जातो. सुंदर तर आपलं हे चालू झालं, या रोडला लागताच चालू झालं आहे. हिरवगार आपलं हा डोंगर दिसतोय, मस्त छान वाटतोय. आणि हवा पण खूप जास्त येते. तिकडे बघा हे एअरपोर्ट आहे, हे जे नवीन एअरपोर्ट आहे एकदम कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे. आता आपण JNPT रोडवरती कनेक्ट झालो. हा वरचा जो आहे आपला अटल सेतूवरनं जो रोड येतो तो तिकडनंच हा येतो. जर तुम्ही गाडीने येत असाल तर तुम्ही अटल सेतूवरनं डायरेक्ट इकडे कनेक्ट होऊ शकता, बट आपल्याला एवढा काही युजफुल नाही आहे तो माझ्या मते तरी. तर आपण JNPTच्या रोडवरती फक्त 1 किलोमीटर फक्त रोड मिळतो आपल्याला चालवायला, बट ठीक आहे, आपल्याला सिटीमध्ये ट्रॅफिक अवॉइड करता येतं. पण तिकडे JNPTचा रोड संपल्यानंतर आपण जे डायव्हर्जन घेतो खालती सर्व्हिस रोडला, तिकडे हा रोड खराब आहे. म्हणजे बऱ्यापैकी पॉटहोल्स वगैरे आहेत या रोडवरती. आपली बाईक आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही, बट गाडी असेल तर मग तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो या रोडवरती. तर आता आपण ओल्ड हायवेला कनेक्ट झालो. हा JNPTचा रोड आहे, खालून आपण राईड घेतला आणि या रोडला कनेक्ट झालो डायरेक्ट. आता बाय द वे आज दहीहंडी आहे, काल जन्माष्टमी होती. मला जन्माष्टमीला निघायचा होता, प्लॅन होता, बट जन्माष्टमीच्या दिवशी पाऊस खूप होता सकाळपासून, तर आपण तो दिवसाचा प्लॅन कॅन्सल केला आणि आज दहीहंडी आहे. तर आज आपण निघायला लागतील. मला तिकडे चिपळूणला जाऊन दहीहंडी कशी कार्यक्रम साजरा होतो हा बघायचा होता, बट एनिवेज आपली राईड महत्त्वाची आपल्याला, तर आपण आपली राईड एन्जॉय करत करत जाऊया इकडे. फायदा तुम्हाला सांगायचं राहिलं, चिपळूणला आपण जातोय मल्हारच्या घरी. तर हे मल्हार बघून मला आठवलं की आपण मल्हारच्या घरी जातोय, म्हणजे मल्हारच्या गावी जातो, हे मी सांगायलाच विसरलो आहे. तर सगळ्यात पहिली आपली जी गोव्याची राईड होती ती आपण मल्हारच्या गावी स्टे केलं होतं, चिपळूणला हेदवीला. त्याच्या घरी आपण जाणार आहे, 1 दिवस स्टे करून आपला चिल करणार आहे मस्त. मल्हार ऑलरेडी तिकडे गेला दहीहंडीसाठी, तर तो म्हणजे कालपासूनच आहे तिकडे. आपण आज नेक्स्ट दिवशी पोहोचणार आहे दहीहंडीला. सो पनवेलपासून वडखळपर्यंत हा रोड ॲक्च्युलीमध्ये खूप चांगला आहे, म्हणजे प्रॉपर सिमेंटचा रोड आहे. तर इकडे यायला आपल्याला काय हरकत नाही. फक्त प्रॉब्लेम आपल्याला वडखळपासून जो पुढचा रस्ता आहे तो आता आपल्याला चेक करायचा आहे की तो कसा आहे. तर इथपासून वडखळ ॲक्च्युली मी पोचलो नाही आहे, बट मला माहिती आहे की हा रोड चांगला आहे, कारण का अलिबागला पण मध्ये मी एकदा अपडाऊन केलं होतं. तर त्याच्यामुळे वडखळपर्यंत हा रोड चांगला आहे एवढं आपलं कन्फर्म आहे. 100 किलोमीटर होत आले, 95 किलोमीटर झाले आपले टोटल घरापासून. आणि माझ्या पोटामध्ये ना कावळे ओरडायला लागलेत, भूक लागली जोरात. वडखळच्या इकडे पोचलो आहे आणि इकडे विंड ब्लास्ट एवढा आहे ना की माझी मान फेकते एका साईडला. थोडा आपण स्पीड स्लो केला आणि रेकॉर्ड करत होता, नाहीतर मग आता इवन ह्याच्यामध्ये पण मला माहिती नाही की नीट होईल की नाही, बट खूप विंड ब्लास्ट आहे. एकदम लिटरली बाईक माझी लेफ्ट साईडला फेकली जाते. वेदर बघायला गेलं तर खूप परफेक्ट आहे, एकदम रायडिंग करण्यासाठी परफेक्ट वेदर मिळालं आहे मला. थोडा मध्ये मध्ये पाऊस येतोय, पण पाऊस पण कसा असा येतोय, थुकतोय आणि जातोय. आणि सूर्यदेव गॅप शोधून आपल्यावरती तीर मारतायत एकदम उन्हाचे, बट आपल्याला फरक नाही पडणार कारण का क्लायमेट थंड आहे. आणि हे हिरवगार कोकणातलं बघायला मी खूप आतुरतेने याची वाट बघत होतो की मला कोकणामध्ये पावसामध्ये राईड करायची आहे. तर फायनली आज आपली ती होते आणि लिटरली मी खूप राईड एन्जॉय करतो आहे, त्याच्यामुळे जास्त व्लॉग पण बनवत नाही आहेत. तर आता वडखळचा आपण नाका क्रॉस केलेला, लेफ्ट मारलेला आहे. या कंपनीत तुम्ही बघून तुम्हाला कळू शकता की आपण वडखळवरनं लेफ्टसाठी आला आहे. तर आता आपली परीक्षा होणार आहे रस्त्यांची, आपली नाही रस्त्यांची परीक्षा होणार आहे. काल आम्ही असं ऐकलं होतं की आपले CM पण या रोडनी आले होते, तर रात्रीचं काहीतरी 2-3 वाजता रात्रीची इकडे कामं चालू होती, माती वगैरे भरून थोडंफार लेवलिंग करत होते. त्याला अजूनपर्यंत लालपरी दिसली नाही. आपला जोपर्यंत लालपरी दिसत आहे ना तोपर्यंत असं वाटत नाही मला कोकणामध्ये मी चाललो आहे करून. सो हे थोडं असे खड्डे आहेत इकडे, बट ठीक आहे, मॅनेजेबल आहेत, एवढे पण मोठे काही खड्डे नाही आहेत. जस्ट थोडंसंच पुढे आलं आहे वडखळवरनं, साधारण 2 किलोमीटर पुढे.
मुंबईमध्ये हा सिंगल रोड झाला आहे आता. ॲक्च्युली मी या रूटमध्ये जास्त काय ट्रॅव्हल नाही केलं आहे. तर तुम्हाला या रूटच्या बदली अल्टरनेट रूट हवा असेल तर तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओवरती जाऊन चेक करा. मुंबई टू रत्नागिरी करून व्हिडिओ असेल आपली हिमालयनवरती असेल. मी त्याच्या जमलं तर मी आय बटनवरती लिंक देऊन टाकेन त्याची. ऐको तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि तो रूट पण कन्सिडर करा, कारण का तो रूट ॲक्च्युलीमध्ये खूप सिनिक आहे. खूप मस्त व्ह्यूज आहेत त्या रोडवरती आणि रोड पण खूप चांगला आहे. कॉन्क्रीट रोड नाही आहे, डांबरीकरण आहे पूर्ण. तर तुम्हाला राईड करायला पण खूप मजा येईल त्या रोडवरती. तर बेसिकली तो रोड मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की तो आपण मुंबई टू मुंबई पुणा जो ओल्ड हायवे तो ओल्ड हायवे पकडून आपण जातो. तर तिकडनं खालापूरवरनं आपण आतमध्ये शिरतो, ते जातो पेनला, पेनवरनं जातो निजामपूर, निजामपूरवरनं जातो माणगाव. तर हा रूट आहे जो मी नेहमी फॉलो करतो. बट आता हा फक्त व्हिडिओ बनवायला की आपण या रूटवरनं आपण ट्रॅव्हल करतो तर तुम्हाला कसं काय ट्रॅव्हलचं बद्दल म्हणजे कसे काय रूट्स आहेत वगैरे याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तर हा रोड बघा तुम्ही असं बघायला गेलं तरी ओके आहे, म्हणजे मॅनेजेबल आपण जाऊ शकतो, कारण का जेवढे आधी खड्डे होते तेवढे तरी नाही आहेत. बट जर गणपतीला तुम्ही येताय ना इकडे तर तुम्हाला नक्की ट्रॅफिक मिळणार, कारण का इकडे म्हणजे रोड ॲक्च्युली आहे ठीक आहे, बट जेव्हा रश होईल ना तेव्हा इकडे खूप ट्रॅफिक जाम होणार, खूप मोठं अटकायला होणार आहे. तर तुम्ही ट्राय करा निजामपूरच्या रोडनी, तुम्हाला जर जमलं ना तर तुम्ही तिकडनंच जावा, तो रोड बेस्ट आहे. येताना या रोडवरती एकदा कन्फर्म करा की गुगल मॅप तुम्हाला कुठला रोड सजेस्ट करत आहे. जर तुम्हाला पालीवरनं जर रूट दाखवत असेल तर तुम्ही समजा की पालीच्या रूटवरती सगळ्या गाड्या वळल्या आहेत. तर बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लॅन करा. मी जर असतो तुमच्या ठिकाणी तर मी कदाचित पालीच्या रोडने नसतं गेलो, कारण का जिकडे गुगल मॅप रोड दाखवते ना त्या रोडला ट्रॅफिक जाम होऊन जातो. काय मोस्टली सगळे लोक मॅप फॉलो करून जातात, तर जिकडे मॅप दाखवतो त्या साईडला ट्रॅफिक होतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्हाला पण असं वाटत असेल की मॅपमुळे होतं ट्रॅफिक कुठे कुठे, तर प्लीज मला पण कमेंट करून सांगा की तुम्ही माझ्यासारखेच विचार करणारे आहात करून. तर सरळ तर तुम्ही सरळ बघू शकताय पाऊस भरलेला आहे तिकडे. आता हा कन्फर्म पाऊस पडणार आहे, कारण का तिकडे जोरात पाऊस चालू आहे. मला वाटतं थांबून विंडशीटर घालावा लागणार आहे आणि कॅमेराचा पण काहीतरी जुगाड करावा लागणार आहे. थांबा सुमित थांबा, स्वतःहून थांबला. अच्छा नदी बघा कसली भरली आहे मस्त. त्या साईडला पण बघा पाणीचा फ्लो, ओ हो पाणीचा फ्लो, ओ हो मस्त फ्लो. तर आपला तो ब्रिज दिसतोय, ब्रिजच्या खाली जाऊन थांबूया. पाऊस आलेला आहे. जरा 2 मिनटं थांबलो इकडे, पाऊस पण पडतोय आणि विंडशीटर वगैरे पण घालायचं आणि बॅगला पण कवर घालायचं. माझ्या टँक बॅगला ती ओपनच होती कारण का फोन लावला आहे त्याच्यामध्ये मी. तर आता आपण जस्ट थांबलो इकडे. हे बघा पार्टी कोकण रेल जे लिहिलं आहे आणि वरून पण ट्रेन एक येते आहे. तर जसं तिकडे चहा ब्रेक वगैरे घेतला आम्ही, चहा वगैरे पिऊन झाला आहे सगळं ऑलमोस्ट आमचा. तर बघू आता निघू पुढे. ॲक्च्युली खायचं मला कुठलं तरी चांगल्या लोकेशनवरती होतं, पण तसं काय लोकेशन मिळालं नाही. तर आता जिकडे मिळालं आहे तिकडेच थांबून घेतलं आहे. तर टोटल आपले 140 किलोमीटर झाल्यात घरापासून. अजून हाफ किलोमीटर म्हणजे साधारण 160 किलोमीटरच्या आसपास बाकी आहेत गेलं. तर अशी आपली बाईक उभी इकडे चिखलाने पूर्ण माखली. परत काल पण स्वच्छ करून घेतली होती, पण परत चिखलाने माखली आहे गाडी. एनिवेज मजा येते राईड करायला. वेदर बघताय तुम्ही काय मस्त झालं. फक्त मध्ये मध्ये पाऊस येतो आणि जातो आहे, तर आपल्याला काय आता हरकत नाही. थोडं थांबलं तरी पाऊस निघून जाईल. गोप्रो काढायचं तरी गरज पडणार नाही आपल्याला शक्यता. कोकण रेल लाल डब्बा बरोबर आता ही पण लाल दिसते आपल्याला. बापरे काय आवाज येतोय. हे ॲक्च्युली पहिल्यांदा इकडे बसून आम्हाला बघायला मिळालं असं काहीतरी सॉलिड. ब्रेक आपला झालाय. विश्रांती म्हणजे अरे हा डेंजर चढतो भाई. हा तर चला सेट टू लीव. पेट्रोल पण 2 दांड्या खाली आले. तर आता पाऊस परत आला आणि परत गेला. विंडशीटर वगैरे घातलं मी आता शेवटी. म्हटलं की जाऊ दे, येतोय जातोय आता, परत थांबायला नको. पण कॅमेऱ्यासाठी तर आपल्याला थांबावंच लागेल. मी काही चान्स घेऊ नाही शकत आपल्या कॅमेऱ्यामध्ये. नवीन कॅमेरा आहे माझा, हे 2च राईड केले आहेत, तर बिलकुल चान्स नाही घ्यायचा आपल्याला.
सो परत आपण तिकडे होतो, तर इकडे जस्ट हे जो तुम्हाला पिकअप ट्रक दिसतो त्याच्या पाठी जस्ट उभं होतो आणि आता 2 सेकंड न झाले आम्ही परत थांबायला लागले. तर हा बघू शकता आपण कोलाडच्या जवळ आहे आणि हा रोड एकदमच खराब आहे. मोठे मोठे पॉटहोल्स आहेत, गाडी तुमची आपटू शकते आणि बाईक तर सरकू शकते. असे खड्डे आहेत, खड्डे नाहीत ॲक्च्युली. हे जे मी बोलवतो ना, हे डांबर टाकून ठेवलं आहे या लोकांनी. डांबर नाही, खडी टाकून ठेवली आहेत आणि ती खडी सगळी निघालेली आहे. तर त्याच्यामुळे तो रोड एकदम भुसभुशीत झालेला आहे. तर तुमचा टायर त्याच्यामध्ये सरकू शकतो आणि माझा पण सरकला आहे 2-3 वेळा. तर आपलं कंट्रोल करता आलं म्हणून ठीक आहे, नाहीतर मग पडायला झालं असतं. हे बघा काय सुंदर दिसतं. आता पूर्ण ढगांनी भरलेले आहेत हे ढग सगळे. ढग नाही, पूर्ण ढगांनी भरलेले आहे ते डोंगर. म्हणजे धुकं आहे किंवा कदाचित तिकडे पाऊस पडत असावा. पण मस्त वाटतंय, छान वाटतं, एकदम हिरवगार. तर कोकणात जायला ॲक्च्युली या टाईमलाच खूप मजा येते यार. एवढं चांगलं सुंदर आपलं कोकणाचं उभारून येतं ना याच्यामध्ये, की खरं खूप मजा येते. आणि बाईक राईड असेल तर आपल्याला कसं चारीकडे बघता येतं, जिकडे आपल्याला बघायची इच्छा आहे तिकडे पूर्णपणे बघता येतं आणि अशी काहीतरी दृश्य दिसतात आपल्याला कोकणात जाताना. तर समोर परत पुढे पाऊस येतो आहे यार. आता माझा कॅमेरा परत वॉटरप्रूफिंग नाही, परत ठेवा का आतमध्ये, जोरात यायचा पाऊस. आणि चला मी आतमध्ये ठेवतो, थोडा वेळ तुम्हाला भेटतो परत पाऊस गेला की. बरोबर तोच सीन झाला, पाऊस आलेला 2 मिनिटासाठी येतो आणि जातो. तर फायनली मी असा विचार केला की हे प्लास्टिकच घेतो. जेव्हा येईल पाऊस तेव्हा हे प्लास्टिक आपल्या गोप्रोवरती घालीन. आणि तुम्हाला तिकडे समोर दिसतं का एक वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली खूप मोठा वॉटरफॉल, इकडनं जेवढा मोठा वाटतो आहे तो, जर जवळ जाऊन बघितला ना खूपच मस्त असावा. म्हणजे त्याची विथ बघायला गेले तर विथ पण खूप जास्त आहे त्याची. आणि हा आपला मायक्रोफायबर क्लॉथ खूपच कामी आला यावेळेस, वायझर पुसायला, कॅमेरा पुसायला. स्वतः आपण माणगावमध्ये एंट्री केली आहे, माणगाव सिटीमध्ये. आता ह्या साईडचे तुम्ही रोड बघू शकता. जर तुम्ही येत असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही, असं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जिकडे जिकडे सिटी जे आहेत, सिटीवाले पॅचमध्ये मग जिकडे गावं आहेत जिकडे मध्ये तर त्या गावांच्या इकडे रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. बाकी तर सिमेंटचा रोड बऱ्यापैकी बनवलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 70% रोड बनवलेला आहे, 30% बाकी आहे. पोरांनो आपल्याला सपोर्ट करावा, लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर 10,000 तरी क्रॉस होऊन द्या. आपण नवीन बाईक घेऊया. जर 10,000 सबस्क्रायबर झाले ना, मी 110% शुअर आहे की मी नवीन बाईक घेईन. कारण का ही बाईकचा पण तसा पण एज होता आला आहे आणि सध्या तरी आपण 1500 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो आहे. पण आपल्या कोकणातल्या मित्रांनी जर आपल्याला सपोर्ट केला तर नक्की आपण बाईक घेऊ शकतो. आपल्या मित्राला, भावाला प्लीज सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मम्मीच्या पप्पाच्या फोनमधनं ज्यांना पण व्हिडिओज बघायला आवडत आहेत हे सगळे, तर प्लीज त्यांच्या फोनमधनं घेऊन तुम्ही स्वतःहून सबस्क्राईब करून टाका चॅनल यार. सो आता हा रोड आहे, निजामपूरवरनं बाहेर येतो आणि आपण आता माणगावच्या इकडे पोचलो आहे आणि आतमध्ये हे निजामपूरच आहे. सो तुम्ही कुठलाही रूट सिलेक्ट करू शकता दोघांमधनं, पण दोन्ही रोड मस्त आहेत. जर तुम्हाला जास्त सिनेरी पाहिजे तर तुम्ही निजामपूर मार्गेच्या, जर तुमचं पालीवरनं बाहेर यायचा विचार असेल तर पालीच्या इकडनं जो रोड आहे तिकडनं तुम्ही बाहेर येऊ शकता. अरे हा ट्रक ओव्हरटेक करायलाच देत नाही. आणि परत याच्या पाठी एवढी मोठी गॅप आहे आणि ह्या बघा गॅपच्या मध्ये बघा पकडून घेऊन जाईल मला पाठवून. लडाखचे पॅच परत थोडेफार चालू झालेत. ऐका खड्डे आहेत, बऱ्यापैकी आहेत. कोकणाचा रस्ता कधी बनणार आहे ह्याचा आपल्याला पण काय आयडिया नाही. नुसतं ऐकतच आलं आत्ता बनेल. पण गणपतीच्या तरी आधी ह्यांनी हा रोड थोडाफार तरी चांगला बनवून ठेवायला पाहिजे होता की लोकांना कमीत कमी त्रास नाही व्हावा. माहिती आहे दरवर्षी आपण एवढे लोक आपण कोकणात गणपती साजरा करायला जातो, तरीसुद्धा हे लक्ष दिलं नाही जातं रस्त्यांवरती जेवढं दिलं पाहिजे. तर पाऊस तर मिळत नाही आहे, तर हे पण चांगलं. आणि या साईडला लेफ्टला बघा यार काय सही दिसतंय, आई शपथ. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 वॉटरफॉल्स आहेत इकडे. छोटे छोटे आहेत पण क्लिअर दिसत आहेत, म्हणजे असणार चांगल्यापैकी तरी फ्लो यांच्यामध्ये. आणि मजा येते राईड करायला. पण
वातावरण आता सध्या वाजल्यात 11 आणि 11च्या हिशोबाने पण वातावरण अजून थंड आहे, गरम तर होत नाही आहे. एवढा विंडशीटर घालून वगैरे पण गरम होत नाही. जर थांबलो मी तर मला गरम होईल, त्याच्याशिवाय गरम नाही होतं आपल्याला. ते बाजूला हायवेवरनं दिसत हा तो वॉटरफॉल आणि पाठून एक रस्तासुद्धा आहे तिकडे जायला. काहीतरी जायला मिळालं तर नक्की, पण आपल्या इकडे एवढं कोण ओळखीचं नाही आहे किंवा फक्त वॉटरफॉल म्हणायला गेलं तर हे खूप लांब पडेल मला यायला. 172 किलोमीटर झाले आहेत आपल्या घरापासून, तर 172 किलोमीटर्स एका वॉटरफॉलसाठी येणं म्हणजे इकडे नो डाऊट की खूप चांगले चांगले वॉटरफॉल आहे. कुंभे वॉटरफॉल वगैरे पण सगळे इकडनंच आतमध्ये, हे जे वॉटरफॉलचे ह्याच्याच साईडला आतमध्ये वगैरे आहेत ते. बट 174 किलोमीटर्स खूप होतील माझ्यासाठी एक दिवस जर राईड, 1 डे राईड करायची असेल तर. अरे 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 भाई साहब, खड्ड्यांचा काय अंदाजा नाही, किती मोठे असू शकतात. चिपळूण 99 किलोमीटर, 99 किलोमीटर उरलं आहे. 100 किलोमीटर करायला समजा 2 तास लागतील मला, पण त्याच्या आतमध्ये गुहागर जायला अजून साधारण 1-1.5 तास लागू शकतो. हा रोड काय मस्त वाटतं, एवढं हिरवा आणि हा रोड आहे ना, आयुष्यभर मजा आली. हे जे बघायला मिळतं आहे ना आज, मला लिटरली वाटतं की कोकण खरंच एक स्वर्ग आहे. हे असं कधी बघायला मिळणार आहे. कोकणात मी येतो, पण पावसाचा जेव्हा शेवटचा येतो टाईम, पावसाच्या शेवटच्या टाईमात तेव्हाच हे सगळे असे दृश्य बघायला मिळत आहेत. एवढे सारे वॉटरफॉल, मी कमीत कमी आतापर्यंत 20 वॉटरफॉल तर बघितलेच आहे तिकडे कन्फर्म. मस्त. आता हा जो रोड बनवला आहे ना, असं वाटतं की बाबा हा काहीतरी बनवलं आहे, चांगलं बनवलं आहे. तुम्ही भले टोल घ्या, पण रस्ता आम्हाला असा द्या. आयुष्यभर मला कॅमेरा लिटरली बंद करायचं बंद नाही करत आहे, एवढं छान दिसतं सगळं. आणि आपला सूर्यदेव वरती बघू शकता, आलेलाच आहे एकदम टॉर्च सारखी लाईट मारते आपल्यावरती वरून. सो आता जरा नाश्ता करायचा आहे आम्हाला, वेळ पण खूप होऊन झाला, 11:30 वाजलेत, नाश्ता नाही केला आहे, पाणी पण नाही प्यायलं सकाळपासून. तर आता बघू कुठेतरी जरा एक हॉटेल बघतोय चांगला मिळाला तर बसून आपण जरा खाऊया, नाश्ता वगैरे करूया. आणि मेन तर मला बूट सुकवायला लागतील, कारण का मगाशी एका ट्रकवाल्याने पाणी उडवलं आहे जोरात. हो गाव माता गाईज, येऊ नका मध्ये, स्टे अवे गाईज. व्हेरी गुड. आता आमचा एकामेकांचा फोटोशूट चालू आहे. मी माझ्या कॅमेराने त्याचा शूट करतोय, तो त्याच्या कॅमेराने माझा शूट करतोय. आपल्याकडे कोण आहे तर नाही 3rd पर्सन की आपला फोटोज व्हिडिओज काय काढू शकतो, तसाच जुगाड करावा लागतो आपल्याला खरं. हो अरे इगल वाटतंय. एवढे मोठे हात पसरले, इगल वाटायला लागला. शाबाश शाबाश. सो आपण फायनली आज कशाडी बोगदा जातोय आपली बाईक घेऊन. याच्या आधी पण माझा एक व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये आम्ही गाडी घेऊन गेलो होतो जेव्हा गावी जात होतो तेव्हा. आता हा कशेडी बोगदा 1 साईड चालू आहे, तेव्हा पण 1 साईडच चालू होता, पण हा मला वाटतं ऑलमोस्ट संपतच आला असावा. अरे वाव, काय वॉटरफॉल होता यार, क्रेझी होता शिट. सो एनिवेज कशेडीचा बोगदा फायनली, आपण कशेडीच्या बोगद्यामध्ये आपली हिमालयन घेऊन घुसलेलो आहोत. आणि काय एवढे हळू चालत आहेत ते कोकणात जातात त्यांना माहिती असेल. आपल्याला ऑन रोड जर आपण बाय रोड आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला एकही बोगदा लागायचा नाही. आता हा पहिला बोगदा लागला आहे, म्हणजे पहिला बोगदा केला गेला आहे आपल्यासाठी कशेडीसाठी, कशेडीमधनं जो कशेडी टनल करून आपण ओळखतो.
तर हा अख्ख्या कोकणच्या याच्यामध्ये हा एकच बोगदा आहे. आणि जर तुम्ही ट्रेननी जाणार असेल तर ट्रेननी तुम्हाला माहिती आहे की कमीत कमी 18 तरी बोगदे लागतात. मला थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये असेल वर खाली. जर तुम्हाला माहिती आहे की किती टनल लागतात ट्रेनमध्ये तर प्लीज आपल्याला कमेंट करून खाली कळवा की किती बोगदे आहेत आपले इथून रत्नागिरीपर्यंत जायला. आता खेडच्या इथे पोचलो मी. एवढा वेळ कॅमेरा लावला नाही कारण का पाऊस पण पडत होता आणि मगाशी ॲक्च्युली कॅमेरा माझा पडला. तर हे हॉटेल आहे नेचर रिसॉर्ट करून. खूप मस्त आहे लोकेशन याचं. हे बघा असं काहीतरी आहे सराउंडिंग आहे. स्नॅक्स वगैरे सगळं मिळणार. इकडे आपण असे रिकामच आहेत तर 2 टेबल घेतले. इकडे आपले सगळे जॅकेट्स वगैरे ठेवले आणि इकडे आपण सिटिंग करणार आहे. तर आता फक्त नाश्ता करण्यासाठी थांबलं. बघू नाश्ता वगैरे करू. आणि चेहरा तर बघा हे ॲक्च्युली सगळं चिक्कल उडलं आहे ना तोच सगळं आहे हा. आणि पूर्ण स्किन डार्क झाली आहे माझी. एनिवेज आता आपण नाश्ता वगैरे करूया आणि पुढे आपली राईड कंटिन्यू. कारण त्याच्या आधी दाखवतो की एवढा म्हणजे पावसाच्यामुळे चिक्कल घुसला ना चपलीमध्ये माझ्या. हे बघा हे शूजमधनं मी चालतोय ना तर पाणी पचाक पचाक करून सगळं उडतंय बाहेर. शूज वगैरे काढून पण ठेवूया. ते शूज जरा सुकेपर्यंत बसूया. कारण सुकणार तर नाही आहेत ते बेसिकली. कारण का मी जे आता धुतले होते त्याला सुकायला कमीत कमी मला 3 दिवस तरी लागले ते पूर्णपणे सुकायला. पण तरी ते आता पाणी एवढं झालं की ते पाणी कमीत कमी काढतो मी त्याच्यात ना आणि थोडा वेळ बसतो इकडे. टोटल किलोमीटर्स आपल्या घरापासून 234 किलोमीटर्स झाले आहेत. अजून मला वाटतं 80 किलोमीटर्सच्या आसपास बाकी आहेत घरापर्यंत पोहोचायला. चिपळूण तर बस 27 बघितलं होतं. 25च्या अराउंड बाकी आहे. तर रेस्टॉरंटच्या आतमध्येच फिरतो आहे. तुम्हाला इकडनं हा व्ह्यू दाखवतो. जे ॲक्च्युली आधी जो ओल्ड हायवेचा तिकडे एक स्टॉल होता त्या स्टॉलवरनं हा व्ह्यू दिसायचा. सेम तसंच हे इकडनं व्ह्यू आहे. तर आता मी कॅमेरा फ्लिप करतो. तुम्ही हा चेक करा. सो हा व्ह्यू बघा काय क्लासी आहे यार. या व्ह्यूसाठी ना मी इतक्यांदा थांबलो आहे रत्नागिरीला वगैरे जाताना. तो फायनली मला हा रोड पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर आज मला जाऊन कुठे दिसलाय. समोर तुम्हाला दिसतंय तिकडे साईडला त्या साईडला पाऊस वगैरे पण पडतोय. ही नदी आहे ॲक्च्युली. इकडे खाली ट्रॅक पण आहे. इकडून मला दिसत असेल तर इकडे कुठेतरी ट्रॅक आहे. मला माहिती आहे म्हणून मला इकडे कळतंय. आणि हे असं काहीतरी हा असा काहीतरी पूर्ण व्ह्यू आहे आपला. हा व्ह्यू एन्जॉय करत करत आपण चहा एक पिऊन नंतर मग आपण पुढे कंटिन्यू करूया. पाऊस चालू झाला आता. जस्ट मी वॉशरूमला आलो. वॉशरूममधनं बाहेर येता येता हे बघा काय चालू झालं. आणि एवढा हवा येते समोरच्या साईडनी की बोलू नाही शकत. त्याच्यामध्ये केवढा विंड नॉईज येतं कळत नाही. कारण का हे इकडे कवर आहे. थोडंसं पुढे गेलं की हवा येते खूप जोरात. आता मला जायचं आहे माझ्या आता जिकडे आम्ही बसलो तिथपर्यंत जायचं. पण तिकडे जाईपर्यंत पूर्णच भिजून जाणार. तर जरा 2 मिनटं थांबावं लागेल मला पण इकडे. अरे यास कांदा भजी कुरकुरीत वाटतं रे एकदम. अजून काय आपलं बाकीचे ऑर्डर. तर स्नॅक्समध्ये कांदा भजी आणि टोस्ट सँडविच. टोस्ट नाही ग्रिल सँडविच सांगितलं आहे. आता मस्त जरा खाऊया आणि जेवण आपण घरी जाऊन करूया. सो जस्ट नाश्ता वगैरे करून झाला आपला. पूर्ण सॉक्स वगैरे धुवून पुसून वगैरे आम्ही ठेवले जातात. ठेवलेत म्हणजे घातलेत मी. तुला बोललेलं झालं घालूया करून. आणि आता सगळं आम्ही जॅकेट विकेट घातलं. पाऊस नाही पडणार याच्या हिशोबाने. आणि आता पाऊस यायला लागला आणि जोरात आला. काय आता पण वाटत नाही जास्त वेळ असेल. सो अजून 1 hour 16 minutes बाकी आहेत. आपण चिपळूणला आहोत. चिपळूणला हे हॉटेल होतं. चांगलं होतं हॉटेल. जसं आम्ही जिकडे खाल्लं ते फक्त स्नॅक्सचंच होतं. हे जे आहे हॉटेल हे फक्त स्नॅक्ससाठी होतं. आणि पुढे त्या साईडला रेस्टॉरंट आहे. तर तिकडे जेवण वगैरे सगळं प्रॉपर मिळतं आहे. सो चला आता निघूया. वेळ पण खूप झाला आहे. इकडे बसूनच टाईमपास केला. 2 वाजले ॲक्च्युली. आमचा 1:30चा अरायवल होता. तर अजून आपला 1 तास 16 मिनटं बाकी आहेत. 1 तास 16 मिनटाचा टाईमपास केला आहे. म्हणजे आपण 2 तासाचा टाईमपास केला आहे. टोटल 262 किलोमीटर झालेत आपले. हे खाली सगळं चिपळूण आहे. आणि आपल्या चिपळूणच्या घाटामध्ये या घाटाचं नाव काय आठवत नाही मला. आता इकडे बघा सगळं क्लिअर आहे. आणि या साईडला बघा काय पाऊस पडतो आहे मध्ये. आणि जोरात पाऊस पडतो आहे. हा असाच पाऊस सारखा वरती येतो आणि भिजवून टाकतो आहे. अरे 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 कुठे चालला दादा. काय चालू काय. हे कुठूनही जायचं. हे अरे 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 आले छोटे छोटे वॉटरफॉल्स एकदम जवळ आहेत. आता हे रस्त्याच्या जवळच आहेत.
मस्त 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 दृश्य. तर आता सध्या तरी आम्हाला घरी जायची घाई झाली आहे. तसं जास्त राईड मोठी नव्हती पण तरी त्या ओल्या शूजच्यामुळे मला थकायला झालं, बाकी काय नाही. काय सई वॉटरफॉल आहे ह्याचं. मी आता ॲक्च्युली मॅपवरती नाव बघितलं पण मी विसरलो, नीट लक्ष देऊन नाही वाचलेलं. पण मस्त आहे. हा आपल्या चिपळूणला ज्या उतरतो त्याच तिकडे घाटामध्ये, चिपळूणमध्ये आपण बेसिकली, तर या घाटामध्येच आहे हा मोठावाला वॉटरफॉल. जर तिकडनं दिसत असेल तर जरा आपण एक नजर घाली आहे फक्त बाहेरच्या बाहेरून तिकडनं. हा इकडे वेगळा वॉटरफॉल करतोय. ओ शेट, एक तर फोटो बनलाच पाहिजे याच्या इथे. अरे यार चल जाऊ दे, हे आपण पुढून युटर्न मारूया. सो आता बेसिकली आपण चिपळूणला पोचलो आणि चिपळूणला आता हा युटर्न मारून आतून कुठून तरी रस्ता दाखवत आहे बाईकसाठी. बघूया आता, शॉर्टकट तर आहे. 1 तास 12 मिनटं उरली आहेत आपली चिपळूण पोचायला. आपलं चिपळूण नाही, गुहागर बीच पोचायला. ॲक्च्युली मी पहिला गुहागर नाही, अरे कुठलं आहे रे सुमित, हेदवी. हेदवी, हां सारखं कन्फ्यूज होतं आहे. हेदवी लोकेशन आहे आपलं. हेदवीला आता हेदवी बीच आम्ही टाकले लोकेशनमध्ये. मी आधी चुकून गुहागर टाकलं होतं. मी असं करत होतो की गुहागर यायचं गाव करून, पण नंतर आम्हाला असं क्लिक झालं की हेदवी आहे. बस झालं तिला. अरे अरे गुगलनी फसविला आपल्याला. हां पुढे लेफ्ट आहे, चल अजून पुढे जाऊया बघू. पण आता लेफ्ट. हां कुठल्या ट्रॅकवरती टाकत होती भाई आपल्याला, की जी पी आपल्या गुगलवरती भाई केस करायला पाहिजे. अटेम्प्ट टू मर्डर. नाही बंद आली बेस, ते 10च्या नंतर हे होतं. हां त्याने आम्हाला थोडंसं घाबरवलं होतं, ट्रॅकवरती टाकलं होतं पण तिकडे लेफ्टच नव्हता. तर आता पुढे येऊन एक लेफ्ट घेतला आम्ही. हा हेदवीच्याकडे जातोय. हे काय असं हे एवढूसं झाड पडलं तर बॅरिकेड का टाकलं तिकडे. अच्छा असं आहे काय. अबे भाई पाणी बघ काय भरलंय, हे फुल एकदम चहा झालं इकडे. चहा पण नाही, चहापेक्षा पण डार्क आहे. हे जे कलरचं पाणी दिसते ना, सेम मी बल्क लावा जेव्हा काल धुतला ना एवढ्या लेवलचा का हे झालेलं, ते ब्राऊन झालेलं पाणी. स्वतः रोड मस्त आहे गावातला. हा ॲक्च्युली नॅशनल हायवे असं मला गुगलनी सांगितलं आहे. तो वाटत नाही मला नॅशनल हायवे, पण आहे नॅशनल. अरे पाऊस आला, आई शपथ. समोर जाऊया, या इकडे या. पाऊस बघा काय मस्त पडतो इकडे. जस्ट गाडी उभी केली, नशीब पुढे नाही लावली. हे आत्ता जस्ट पडलं आहे माझ्या समोरवरून. बाईक आपली इकडे आहे आणि हे फांदी इकडची कुठली तरी पडली आहे याच्यावरती. पडली असते नाही, वायझर वगैरे काहीतरी तुटलं असतं किंवा मड फ्लॅप तरी तुटलंच असतं याच्यामध्ये. आता झाडं पडली आहेत ते पडली आहेत. जरा बाजूला घेतो ना तर आपल्याच गाडीवरती येईल किंवा कोणतरी पडायचं तरी. पाऊस तर काय मस्त चालू आहे, मजा येते थांबायला इकडे. पण जास्त वेळ थांबू नाही शकणार, विंडशीटर घालायला लागेल मग. आता ती नाटकी 2 सेकंडसाठी पडलं आहे सगळ्यांना भिजवायला. आणि ऊन आलं, कडक ऊन आलं. बघा हे सगळं करण्याचा आपला एकच उद्देश आहे की आपल्याला सगळ्यात चांगला व्हिडिओ बनवता यावा. आणि प्लीज आपल्या मेहनतवरती तरी एक लाईक द्या या व्हिडिओवरती, मित्रांमध्ये शेअर करा. मी ते विंडशीटर घातलं, कॅमेरा आत टाकून डायरेक्ट निघू शकतो. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी शूट करतो आहे. प्लीज आपल्या मित्राला जरा लाईक करा, आपला ग्रोथ व्हायला थोडी मदत होईल तुमची. तर अजून 28 मिनटं बाकी आहेत. आपण बोलायला लागले, बोलते बोलने लगी. पहिले नाही बोलते ती, अब बोलने लगी. आमची गुगलची बाई आहे ती मध्येच बोलते आणि मध्येच थांबते. तर आता त्याची बोलायला लागली आणि माझी गप्पा झाली आहे. अरे हेदवीच्या साईडच्या आतमधले रस्ते आहेत ना, बिलकुल नेटवर्क नाही आहे इकडे, 0 नेटवर्क. माझा मॅप पण बंद झाला आहे.
तर सुमीच्या इकडे मॅप माहिती नाही कुठे त्याला नेटवर्क मिळालं तर तिकडे तो कनेक्ट झाला होता. अरे वा वा, काय मस्त टर्न आहे. पहिला काही टाकावा लागला. एक गावातले रोड ना धमाल असतात हा. आता हिमालयने म्हणून जर दुसरी जर डॉमिनार वगैरे असते ना तर आयुष्यपत अजून मजा आली असते. रस्ता संपतच नाही. 15-20 मिनटाचा रस्ता, असं वाटतं की तासभर झाला आहे. आणि मल्हारने मला बाय द वे लोकेशन पाठवलं नाही आहे. हेजवी बीच सांगितलं तर हे बीचच्या इकडे तर नाही आहे याचं घर. आणि डायरेक्ट पटेलीमध्ये सांगितलं हेजवी बीचला आहे. त्याला ॲक्च्युली त्याच्या गावाच्या इकडे नेटवर्क पण नाही, तर त्याला फोन पण कसा करायचा आम्हाला ते पण डाऊट आहे. मी एकदाच गेलो तर ते लक्षात पण नाही मला की कुठून एंट्री आहे किंवा काय आहे ते. आता 3:45 झाले, आम्ही पोचलो इकडे. थोडा पावसामुळेच लेट झाला आम्हाला सगळा. तर मी माझी बाईक इकडनं टाकली आहे कशी बशी आणि इकडनं जाऊन इकडे जाऊन सरकली आणि पडली ही गाडी. त्याचा व्हिडिओ सुमितच्या ह्याच्यामध्ये ते मी घेऊन अपलोड करतो. ओ माय गॉड, स्टँड कॉल. हाय ही गाडी पडणार काय गाड वाकड झाले माझं इकडे. आता गाड वाकड झाले आणि थोडंसं पॅकिंग मधनं पण ऑइल निघतं याच्या. हे ॲक्च्युली आधीपासूनच आताच नाही आहे, ते चेक करावं लागेल मला. तर आपण फायनली आपली ही राईड कंप्लीट झाली आहे चिपळूणपर्यंत. साधारण आपल्याला 3:45 झाले ते पोचायला. तर हे बघा आपलं हे गाड पण वाकलं गेलं ह्याच्यामध्ये. जे आपण साष्टांग नमस्कार घातला मल्हारच्या घराला आल्या बाहेर पण येत नाही. अरे हे जरा करावं लागेल, बाहेर काढावं लागेल याला. तर गाडीची हालत तर झाली एकदम टाईट आपली, परत सफेद झाली पूर्णपणे. तर आता बघू, ही पण माती लागली आहे बघा. अरे दे अच्छा हे मातीच आहे वरचे, हे तर निघून जाईल. सो असे काहीतरी आपली बाईक झाली. तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि आपल्या कोकणातले जेवढे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर आपला मल्हार तोडणकर ह्याच्या घरी आपण आलं. हे श्री मल्हार असं नावाजलेलं घर, फेमस घर. तर आपण वरती वगैरे सगळं दाखवणार आहे, पण हे आज नाही, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ आपण इकडेच संपवतो आणि इकडनंच नवीन आपला व्हिडिओ चालू होतो आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.